त्यावेळी सुद्धा माझा टेलरिंग हा शब्द मी सोडला नव्हता. हा, इन्स्टिट्यूट ऑफ टेलरिंग अँड फॅशन डिझायनिंग असंच मी ते चालू केलं. ओके. अरे म्हणला, तू सगळ्याच गोष्टी सांगतोस ते तिथं बरोबर निघतायत, तू का नाही चालू करत हे असलं काही फॅशन डिझायनिंगचं? आणि सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर वगैरे तिकडच्या भागातनं सुद्धा स्टुडंट येत होते. ते म्हणलं, त्या स्टुडंटना पुण्यात जाऊन ते शिकणं किती अवघड आहे, त्याच्यापेक्षा तू का नाही इथे चालू? माझ्या मागेच लागला की तू कर. मी तर त्या पहिल्यांदा उडवून लागला की छे मी कुठे शिकवलं. डिझायनिंग मधलं नॉलेज असं म्हणाल तर त्या पर्टिक्युलर ह्याच्यात काय असतं ते माहित नाही. ऍक्च्युली तेच मी त्याला सांगत होतो. पण तरी सुद्धा तो एक मला कॉम्प्लेक्स होता की आपण कसं काय करणार. शिवानी त्यावेळी काय झालं, माझी एक मैत्रीण होती, ती मैत्रिणी एनआरडी मध्ये शिकलेली होती. तर ती म्हणली, तू कशाला घाबरतोस, मी तुला देते ना पुस्तकं सगळी. म्हणून तिच्याकडे फॅशन डिझायनिंगची, हेलन आर्मस्ट्रॉंगची बुक्स आणि ज्याचे जे अगदी म्हणजे सगळेजण कायम अख्ख्या जगात रेफर करतात, ती सगळी पुस्तकं तिने मला आणून दिली. जवळपास 2.5 ते 3 वर्ष मी त्या पुस्तकांचा अभ्यास करत होतो. एवढा कॉन्फिडन्स आला की हे आता मला समजले आणि मी सांगू शकतो. त्यावेळेला मग फॅशन डिझायनिंगची इन्स्टिट्यूट काढायचं ठरवलं आणि मग मी ती फॅशन डिझायनिंगची इन्स्टिट्यूट 1996ला फॅशन डिझायनिंगची इन्स्टिट्यूट चालू केली, इन्स्टिट्यूट ऑफ टेलरिंग अँड फॅशन डिझाईन. ओके. त्यावेळी सुद्धा माझा टेलरिंग हा शब्द मी सोडला नव्हता. हा, इन्स्टिट्यूट ऑफ टेलरिंग अँड फॅशन डिझायनिंग असंच मी ते चालू केलं. ओके. आणि चांगली चालली ती इन्स्टिट्यूट.